स्वागत। आजची 6वी रजनीची मात्र या स्पर्धेची सुरुवात असताना पाहायला मिळते आहे। आज देखील मनमुरागसपणे जर पाहिलं तर तुम्ही आम्ही सर्वजण क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून चांगल्या मॅचेस ज्या मात्र अगदी अनेक गावांच्या आणि अनेक टीमच्या ज्या मात्र पाहणार आहोत आणि त्यामधला पहिला सामना मैदानावरती आपण बघतोय या दोन टीमच्या माध्यमातून। ऑन स्क्रीन वरती आपण सध्या तरी पाहू शकतात या भव्य आकर्षक ट्रॉफीज ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला बॅटर रिटर करायचे आहेत। विनंती असेल कुळगाव सीसी टीमला की आपण आपले फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहेत। समोर आपण आमचा कमेंट्री बॉक्स देखील बघतोय। खरं तर भरपूर चर्चेची स्पर्धा ही मात्र आपण सातत्याने पाहिली आहे आणि आज पुन्हा एकदा आपण 6व्या रजनीमध्ये ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून इथे जॉईन झालेले आहोत आणि जरूर ज्या ट्रॉफीज आपण करतो ऑन स्क्रीन वरती बघत होता त्या ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत राहिलेल्या सौजन्य अगदी माननीय श्री विजयदादा देशमुख यांच्या माध्यमातून आणि जरूर दादांचाही खरं तर आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून। कारण नेहमीच आमचे विनेक दादा असेल, संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी असेल, दोन्ही गावं असेल पिंपलोलीवाडी त्याचबरोबर शेळंदवाडी या दोन्ही गावावरती करतात अत्यंत प्रेम हे दादांचं असतं आणि जरूर ते प्रेम आज या सौजन्य ट्रॉफीच्या माध्यमातून आपण मिळत असताना बघतोय आणि दादांची खरं उपस्थिती अंतिम रात्रीमध्ये आपल्याला मिळणारच आहे। मॅचच्या दिशेने बळतोय। टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय मैदानामध्ये कुळगाव सीसी टीमने घेतलाय आणि अगदी दोन्ही टीम्स अगदी महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मला वाटतं इथे भोईसावरे टीमचे 12th मॅन आहेत। विनंती असेल कुळगाव सीसी टीमच्या कॅप्टनला की आपण एक एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे। 4 षटकाचा सामना मैदानामध्ये बॅटर्स देखील दाखल झालेत। सामन्यामध्ये फलंदाजी केली जाईल कुळगाव टीम कडनं। बॅटल इंटरेस्टेड राहणार आहे 4 षटकाचा सामना, त्यामध्ये एक पॉवर प्ले असेल, त्याच्यानंतर 3 षटक जे अगदी फैलावलेली क्षेत्राचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि जरूर या डाबामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कशा पद्धतीच्या डाबा बनवल्या जातील हे आपण पाहणार आहोत कुळगाव टीम कडनं। फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकतात खेळपट्टीवरती टँगो आणि प्रशांत हे दोन बॅटर इथे दाखल झालेत। एक्सा पोलच्या करतर तिसऱ्या रजनीमध्ये भरपूर चांगलं क्रिकेट याही टीमने खेळलं होतं आणि जरूर आपण पाहू शकतो स्पेशली टँगोचे बॅट त्या रात्रीमध्ये भरपूर बोलत होते आणि सध्या टँगो मैदानावरती दाखल झालेला पाहायला मिळतोय। ऑन बॉलिंग मार्क वरती अगदी आपण पाहू शकतात गोलंदाज कौशल दाखल झालेत। भोई सावरे मैदानावरती टॉस गमावून गोलंदाजी करतोय। खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल स्ट्रायकर एंडला लेफ्टी फलंदाज पाहायला मिळतात जिथे टँगो पाहायला मिळेल। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कौशल। लेट्स प्ले गेम ऑन। आजच्या 6व्या रात्रीतील फर्स्ट बॉल। पहिला चेंडू समोरचा दिसेला वॅकेंट एरिया मध्ये इनसाइड आउट एक्सा कव्हरला खाली क्षेत्र आणि खाली क्षेत्रातून मैदानावरती टँगोच्या बॅट मधून पहिलाच दर्जेदारीचा फटका चौकार। सुरुवात जी हवी होती या सामन्यामध्ये अगदी कुळगाव सीसी टीमला ती सुरुवात मैदानामध्ये बॅटर टँगोने दिली आहे। आज अगदी खेळाडू थोडेसे कमी आहेत परंतु जरूर मैदानावरती हिम्मत भरपूर ठेवली या सामन्यामध्ये खेळण्यासाठी अगदी संपूर्ण कुळगाव टीमच्या खेळाडूंनी। टँगो मैदानावरती फलंदाजी करतो ज्याच्या बॅटमधून पहिलाच हा जबरदस्त फटका आपण पाहताय। 4 मिळाला, दाफलकला 4 इथून बढत असताना आपण बघताय। कौशलच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती आक्रमण नोंदवलेलं खेळपट्टीवरती टँगोने पुढे ठेवतात। यावेळेस देखील स्लॉट मधून प्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, मिसटायमिंग आहे। क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आहेत आणि समोर आता धूरच काढलाय। फलंदाज मैदानावरती टँगोने लागोपाठचा सेकंड इन रो चौकार। बॅक टू बॅक 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवरती आपण पाहताय भरपूर चांगली लगाम ठोकली आहे फलंदाज टँगोने। 4 धाबेची 2 चौकार आलेत स्कोरबोर्डला आपण बघाल। कुळगाव सीसी टीम सध्या तरी बॅटिंग करते फर्स्ट इनिंग मध्ये टॉस जिंकल्यानंतर आणि तो निर्णय कितपत चांगला ठरला जाईल हे सहजासहजी आपण या बॅटल मध्ये सध्या बघतोय। या दाफलकाला 8 धाबा स्कोर बोर्डला आहेत। बॅटल अगदी जर पाहिलं तर टँगोच्या माध्यमातून भरपूर चांगलं सुरू केलंय। कदाचित घनाघाती फलंदाजी अशीच राहिली तर फर्स्ट P1 मध्ये मिनिमम 20 ते 25 धाबा येऊ शकतात। इनसाइड आउट पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला
स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफचे फिल्डर तिथे अगदी चेंडूवरती पोहोचले आहेत. चेंडूला पकडून फेकले, मिळाली जाईल एकच धाव. सिंगल मेथी आहे. बाटर टँगोच्या बाट मधून स्ट्राईक इथून थोडीशी चेंजेस होत असताना पाहायला मिळेल. समोर अगदी आपण बघू शकता त्याचा प्रशांतला इथून आणलं गेलंय फलंदाजीसाठी खेळपट्टी वरती. गोलंदाज कौशल गोलंदाजी करतोय, अजूनही वेळ गेली नाहीये. 1-2 मिनिमम डॉट बॉल जरी येत असेल, विकेट जरी मिळत असेल तरी सुद्धा पुढे एकदा या सामन्यामध्ये भोई सावरे संघाचा अगदी कमबॅक राहू शकेल. त्यासाठी मैदानावरती गोलंदाज कौशलला देखील प्रयास जारी ठेवावा लागेल. 9 धावा स्कोर बोर्डला. नेक्स्ट बॉल हो, समोरच्या दिशेला वेगवान चेंडू. राईट हँडर फलंदाज मैदानावरती प्रशांतला पण पाहताय, सरळ बीट केलंय. परफेक्ट आपण बघू शकाल. पडल्यानंतर चेंडू सबमरीन राहिला आणि जो उल्लेख आपण मगाशी नोंदवला की 1-2 डॉट बॉल जर आला तर पुन्हा एकदा षटकामध्ये कमबॅक होऊ शकतं आणि तेच कमबॅक इथून दर्शवलं जाईल या डॉट बॉलच्या माध्यमातून कौशलकडनं. 9 धावा स्कोर बोर्डला आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण सुरू पाहतोय. बॅटलमध्ये अगदी 2 चौकार जरूर पडलेत गोलंदाज कौशलच्या विरोधात, पण त्याच्यानंतर डॉट बॉलला चांगलं कमबॅक केलंय. ऑन साइडला अगदी पुल करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. ॲफिल पंचांकडे दाद मागितली जातीये. कदाचित विष्णू सरांना देखील आता क्लोज वाटतंय आणि त्याने सांगितलं रेफर करा. टेक्निकल रूम मध्ये तिथून आता चेक केलं जात आहे. डायरेक्ट हिट तर कन्फर्म आहे, बट बॅटर डेंजर झोनला इथे कदाचित खेळपट्टीवरती सेफली पोहोचलेत की नाहीये इथून आता पाहिलं जात आहे ब्रदर स्पोर्ट्सच्या हॉट रूम मध्ये. डेफिनेटली डायरेक्ट हिट आणि आता विकेट. फलंदाज बाद. रिस्की मामला मैदानावरती मात्र इथून उचललाय फलंदाज खेळपट्टीवरती टँगोने आणि ज्या टँगोच्या बाटमधून खरतर धाबा मिळत होत्या कुळगाव सीसी टीमला, तिथून मात्र आता टँगोला मैदान सोडावं लागेल. विकेट. पहिला फलंदाज इथून बाद झालाय. मॅच मध्ये आपण बघू शकता ट्विस्ट जो मात्र खूप चांगला दिला. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर सामन्यामध्ये आपण बघू शकाल शांतता पसरवली आहे गोलंदाजी करत असताना भोई सावरे टीमच्या गोलंदाज कौशल. आणि जो डायरेक्ट हिट आपण पाहिला तिथे अनिकेत या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून भरपूर जबरदस्त होता. अगदी रन्स घेण्याचा प्रयत्न तिथे बॅटर टँगोने केला परफेक्टली वेळेच्या माध्यमातून कटोकट. तो डायरेक्ट हिट जर पाहायला गेलं तर स्टिक वरती धडक घेत असताना आपण पाहिलं आणि मॅच मध्ये पहिली सेलिब्रेशन जी आखली गोलंदाजी करत असताना भोई सावरे टीमने. जबरदस्त बॅटल आहे मैदानामध्ये आपण पाहू शकताय. स्कोर बोर्डला 9 धावा बनल्यात. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती प्रशांत फलंदाजी करतोय. दबाव आहे या मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकाल कुळगाव सीसी टीम वरती. कौशल ऑन बॉलिंग ट्रॅक जर्सी नंबर 56 मध्ये तो खेळतोय. समोर आपण पाहताय अगदी लंबे कद का खिलाडी फलंदाज प्रशांत. खेचून मारला आणि सरळ भिरकावून दिलाय. नॉनस्टॉप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पल्ल्यामध्ये आला आणि तिथे कार्यक्रम 50 केलाय. चौकार. अक्षय रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात गती भरपूर होती, परंतु पडल्यानंतर चेंडू झरळ जर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या बॅट फ्लो मध्ये सापडला, खेचला आणि पेचला अशा पद्धतीचा फटका आपण बघितलाय. चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये आपण पाहू शकतात कुळगाव सीसी टीमच्या स्कोरबोर्डला 13 धावा. विकेट गेला होता. वाटत होतं की मॅच मध्ये दबाव आहे, परंतु अंतिम चेंडूवरती मोठा फटका जो मात्र चांगलाच खेळत असताना फलंदाज आपण तिथे खेळपट्टीवरती अगदी प्रशांतला पाहिलं. आणि षटकाची समाप्ती जी मात्र अगदी 4 केलेली आपण बघताय. बॅटिंग करणाऱ्या अगदी कुळगाव टीमच्या बॅटरने सुरुवात देखील 4 राहिली होती, शेवट देखील 4 होईल. एक अर्धर फलंदाजांनी दाखवले मैदानावरती आणि सध्या आपण पाहू शकाल 13 धावा स्कोर बोर्डला. 4 षटकाचा सामना आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहू शकता जिथे अगदी विकेट गेला होता तिथून कुणाल फलंदाजीसाठी आले होते. शॉर्ट ऑफ लेंथ पडल्यानंतर एकसा बाउन्स चांगला पाहायला मिळतोय. कटर लेंथ होती. लेग स्विंग गोलंदाज मैदानावरती वापरत असताना आपण अनिकेतला पाहिलंय. लॉंगरला फिल्डर्स आहेत, मिळाली जाईल या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव. कंट्रोल मध्ये खेळणं तितकंच गरजेचं आहे. मैदानावरती आपण पाहू शकतात कुळगाव सीसी टीमला देखील, कारण विकेट महत्वाचा गमवलेला आहे आणि कदाचित मैदानावरती या षटकामध्ये जर तुम्ही थांबून फलंदाजी करत असाल तर शेवटच्या अंतिम 2 षटकांमध्ये पुरेशा धाव येऊ आवश्यकता आहेत. 14 धावा स्कोर बोर्डला आपण बघाल. मैदानामध्ये गोलंदाज अनिकेत गोलंदाजी करतोय दुसऱ्या स्पेल मध्ये. पुढे ठेवल्या समोरच्या दिशेला अगदी कार्पेट फटक्याच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केलाय. सरळ आपण पाहू शकतात लॉंग ऑफचे फिल्डर बॉलवरती पोहोचले आहेत. सरळ या चेंडूवरती मिळाली जातीये फक्त आणि फक्त एकच धाव.
दुसऱ्या षटकाला सुरुवात अनिकेतने केली आहे. 2 चेंडूवरती आपण बघू शकता सिंगल सिंगल 2 धाबा प्राप्त केल्यात कुळगाव टीमच्या बॅटर्सने. स्कोरबोर्डला 15 धाबा. कुणाल मैदानावरती फलंदाजी करतोय. शांत ठेवलं गेलं मैदानामध्ये भोई सावरे टीमचा गोलंदाज अनिकेत कडून. इथे फलंदाजीला वेग चांगला आहे. सरळ आपण पाहू शकतायत गतीवरती नियंत्रण ठेवून सरळ जर पालगलं तर अगदी फलंदाजाला बांधून ठेवलंय. डॉट बॉल. सामना इथून इतकाही सोपा नाहीये फलंदाजी करण्यासाठी अगदी कुळगाव सीसी टीमला देखील, कारण अपोजिट आपण पाहू शकतायत तितका चांगला संघ आपण बघाल भोई सावरे संघ पाहायला मिळतोय, ज्यांचा खरतर तो सामना अजूनही आठवतोय. वाटतही नव्हतं तिथे भोई सावरे संघ जिंकेल, परंतु नशिबाने खरतर भरपूर चांगला पाठिंबा दिला. एक बॉल मध्ये 4ची गरज असताना तो सामना त्यांनी जिंकला होता. आणि आता बघता बघता हा एकसा सामना जो मात्र आपण पाहतोय सेकंड राऊंडचा फर्स्ट सुरू आहे आणि त्यामध्ये भोई सावरे संघ गोलंदाजी करत असताना डॉमिनेट करतोय फलंदाजांना कुळगाव टीमच्या. अजून एक डॉट बॉल. 15 धाबा स्कोर बोर्डला. एक विकेट जरूर आपण पाहता या दाफलकाला मिळाल्या गोलंदाजी करत असताना अगदी भोई सावरे टीमला. बॅटर्स टाकर एंडवरती मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल कुणालला इथून गतीच्या विरोधात नाचवलं गेलं सध्या खेळपट्टीवरती. पुढे ठेवतात लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आक्रमण हवं या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या कुळगाव सीसी टीमला, कारण दाफलकावरती कमी दाबात आणि तिथं आपण पाहू शकतात बॅटच्या टोक क्रोसिंग क्षेत्रामध्ये कनेक्शन घेत असताना मिळाली जातीय फक्त आणि फक्त एक जाव. सिंगल चली आहे. 16 धाबा स्कोर बोर्डला. सामना कठीण आहे. वाटलं होतं की दुसऱ्या षटकामध्ये रन्स चांगला येतील अशाच पद्धतीने करत स्कोर बोर्डला 26+ धाबा होऊ शकतायत, पण या षटकामध्ये गोलंदाज अनिकेतने मात्र ऍब्सोल्युटली भरपूर चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. पुढे ठेवतात समोरचा दिसला पुन्हा एकदा फटका चांगला आहे, बट फिल्डर बॉलवरती पोहोचतात. मिळाली जाईल याही बॉलवरती एक जाव. जबरदस्त गोलंदाजी. खतरनाक बॉलिंग अटॅक मैदानावरती आपण पाहताय सध्या गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये भोई सावरे संघाच्या माध्यमातून पहिल्या स्पेलमध्ये कौशलला पाहिलं. तिथे आपण जर पाहिलं गेलं तर थोडीशी गोलंदाजी मागणी राहिली, पण त्याच्यानंतर गोलंदाज अनिकेतने अगदी या सामन्यामध्ये आपली चर्चा भरपूर चांगली केली आणि आपल्या टीमची देखील चर्चा तितकी चांगली केली आहे. फक्त आणि फक्त 4 धावा या षटकामध्ये खर्च राहिल्या, त्यामध्ये 4 सिंगल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 डॉट बॉल्स आले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये कुळगाव सीसी संघ आपण बघताय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 या स्कोर बोर्डला. सतरा धाबा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये आपण बघू शकतायत दुसऱ्या षटकामध्ये अधिकचा वेळ घालवत असताना दोन्ही बॅटर आपण पाहिलेत थोडेसे कंट्रोल मध्ये राहत असताना आपण बघितलेत फलंदाजीच्या माध्यमातून कुळगाव टीमचा फलंदाजांना. पण आता इथून 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला पाहायला मिळतो आणि कदाचित ती फलंदाजी जी खरतर आवश्यक आहे मैदानामध्ये कुळगाव सीसी टीमच्या स्कोरबोर्डला ती फलंदाजी होईल का. इथे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह भरपूर मोठं आहे, परंतु इथे त्या प्रश्नावरती कदाचित आपल्या बॅटमधून उत्तर दिलं जाईल का फलंदाजीच्या माध्यमातून हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज अथर्व बॉलिंग ट्रॅकवरती. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. सरळ क्षेत्ररक्षक आहेत आणि सरळ पकडला जाईल. मॅच मध्ये पकडला जाईल. अजून एक विकेट. बॅटर प्रशांत केले शांत. माहोल आता इथून बनवला गोलंदाजी करणाऱ्या भोई सावरे टीमने गोलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त विकेट. नाराज राहिलाय फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकतात. अगदी प्रशांत कनेक्शन जरूर चांगलं दिलं होतं, परंतु जी पुरेशी खरतर लांबी हवी होती मैदानामध्ये फलंदाज खेळपट्टीवरती प्रशांतला ती मिळाली नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात उजवा स्टंप सोडला होता. बाहेरचा चेंडू खेचण्याचा प्रयत्न आणि बरोबर आपण पाहू शकाल तिथे क्षेत्ररक्षकाने संपादित केलेला सेफ बॅलेन्स मध्ये हा कॅच विकेट. 17ला अगदी 2 विकेट या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या कुळगाव टीमने गमावलेत. अगदी सामन्यामध्ये आपण पाहू शकाल आता शांतता भरपूर दिसते आहे. आक्रमण करणं इतकंही सोपं नाहीये. सुरुवातीला खरं तर 3 चौकार आपण जरूर पाहिले होते, परंतु सध्या गोलंदाजीची चर्चा जी मात्र भरपूर होत चालली आहे या सामन्यामध्ये भोई सावरे संघाची. आज वेळेच्या बाबतीत उपस्थिती नोंदवली आणि जरूर टॉस जरी गमावला असेल तरी सुद्धा गोलंदाजी वाटायला आली आणि सामना संपला नाहीये हे खरं तर खेळाच्या दृष्टिकोनातून मैदानावरती दर्शवलं गेलं भोई सावरे टीमच्या माध्यमातून.
17 धाबा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये नितेश दाखल होत आहेत. हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतमधली टॉपेज घेत असताना पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पोहोचलाय. अजून एक डॉट बॉल. फलंदाजीला मात्र भरपूर आज हरकत होती खेळपट्टीवरती. कालच्याही रात्रीमध्ये आपण खूप साऱ्या लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या होत्या आणि आजच्याही रात्रीतील खरंतर पहिला सामना इथून लो स्थितीच्या धावफलकाचा होईल असं वाटतंय. गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकता अथर्व गोलंदाजी करतोय, जिथे 2 चेंडूचा खेळ त्याने संपादित केला आणि फलंदाजीला भरपूर थांबून ठेवले कुळगाव टीमच्या. शपलोन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हा चेंडू आता इथून आउटसाइड द ऑफ स्टिक पाहायला मिळतोय. जवळ जर पाहायला गेलं तर अगदी 5व्या आणि 6व्या स्टंपच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळेल. परफेक्टली अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज अथर्वच्या माध्यमातून टाकला. 1 धाबेच्या मदतीने खूप उशिरानंतर आपण बघू शकाल स्कोरबोर्डला हलतड उलट ठेवत असताना बॅटिंग करणारा कुळगाव संघ इथे आपण पाहताय. 2 विकेट 18 धाबा धावफलकावरती 4 षटकाचा सामना आहे. फासर आक्रमण मैदानावरती होणं गरजेची आहे. हो ऑफकटचा वापर समोर स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका जबरदस्त होता, परंतु माइंडसेट खेळ जो मात्र मैदानावरती आतापर्यंत दर्जा मध्ये दाखवत असताना आपण पाहिलं अगदी मोहित सावरे टीमला आणि फिल्डिंग सेटअप हा खूप चांगला जो मात्र बनवलेला पाहायला मिळतोय. जिथे क्षेत्ररक्षक आहेत त्याच दिशेने गोलंदाजी होती आहे आणि जरूर मैदानावरती गोलंदाज देखील खूप चांगला परफॉर्मन्स जे मात्र अगदी दाखवत आहेत. सध्या सिंगलच चालली आहे. स्कोरबोर्डला आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त इथे धावफलकाला 19 धाबा आपण बघताय. दबाव भरपूर दिसतोय मैदानामध्ये कुळगाव सीसी टीमच्या बॅटर्स वरती. पुढे ठेवतात लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुढे एकदा ऑन साइडला मात्र फटका इथून एक्झिक्यूट केलाय. मिळाली जाईल 1 धाव. अपेक्षा भरपूर मोठ्या आहेत खरं तर संपूर्ण दगावटले या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, पण आज कदाचित जो खेळ आहे तो खेळ मैदानावरती मोहित सावरे संघाचा खूप जबरदस्त आहे. हातच खोलू दिले नाहीयेत मैदानामध्ये फलंदाजीला. मागच्या षटकामध्ये आपण धाबा थांबवलेल्या पाहिल्यात, याही षटकामध्ये धाबा थांबवल्या जात आहेत. सध्या पुढे ठेवलंय मिस टायमिंग, फटका फसतोय. लॉग ऑनचे फिल्डर दूरवरचा प्रवास करत असताना मिनिमम तिथे पोहोचलेत होते, परंतु थोडेसे अधुरे राहिलेत आणि तिथे आता या कहाणीमध्ये 2 धाबा ज्या मात्र धावून पळून घेतलेल्या आहेत. फलंदाजी करत असताना कुळगाव सीसी टीमच्या बॅटर नितेशने 2 धाबा येथील 2 विकेट 22 धाबा स्कोरबोर्डला आपण पाहतोय. अगदी 3 दुक्क्याच्या मात्र धावफलकाला इथून बदलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 दुक्क्याच्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आहेत आणि 1 दुक्की जी मात्र इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमची पाहायला मिळते आहे. 2 विकेट ज्या मात्र आपण मोहित सावरे टीमच्या स्कोरबोर्डला बघतोय आणि 22 धाबा ज्या मात्र धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या कुळगाव संघाच्या इथे सुरू आहेत. शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर हा चेंडू अधिकचा वळण घेतोय. आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज अथर्वच्या माध्यमातून टाकलाय. धाबा ऑलरेडी कमी खर्च केल्या जातात आणि अधिकचा प्रयत्न मैदानावरती गोलंदाजांच्या माध्यमातून जर पाहिला तर बरोबर आपण पाहू शकाल फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब ठेवायचा आहे याच उद्देशाने होतोय. एक्सार स्मिथी आहे 23 धाबा स्कोरबोर्डला. या षटकामध्ये आपण बघताय 2 अतिरिक्त चेंडू गोलंदाज अथर्वने टाकले. स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये नितेश फलंदाजी करतोय. नितेश टाकर एंड वरती हा देखील बॉल आपण पाहू शकतात. आउटसाइड द ऑफ स्टिक, बॅक टू बॅक दुसऱ्यांदा अतिरिक्त चेंडू मैदानामध्ये गोलंदाज अथर्वच्या माध्यमातून इथून टाकला जातोय. या ओव्हर मध्ये ऑलरेडी जर पाहिलं गेलं तर अगदी अथर्वच्या माध्यमातून सध्या 1 विकेट जरूर मिळवलाय, बट 7 धाबा देखील खर्च केलेले आपण पाहतोय. त्यामध्ये 3 एक्स्ट्रा रन्स ज्या मात्र खर्च होत असताना आपण पाहताय. रन्स अगदी या षटकामध्ये गेल्या नाही आहेत, पण सध्या फलंदाज मैदानावरती सपोलवून करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचमुळे फलंदाज थोडेसे दिशाहीन गोलंदाजी करतायत. हो सपोलवून करण्याचा प्रयत्न, विकेट किपर इथे मिस्टेक करतोय आणि त्यानंतर चेंडू आता आउटफील्ड मध्ये दाखल झाला. सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 22 मधून 4 चौकार. धावेंची कोंडी बनली होती, परंतु सध्या मैदानावरती आपण पाहू शकाल कुळगाव सीसी टीमला रन्स ज्या मात्र कशाही येऊ करता धाबा येणं गरजेचं आहे आणि त्याच धाबा इथून बाईकच्या माध्यमातून मिळाल्यात. यस ड्रिंक ब्रेक जो मात्र इथून घेतला जातोय. स्कोरबोर्डला 28 धाबा कुळगाव सीसी टीमच्या आपण धावफलकावरती मात्र इथे बनलेला बघताय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक जे मात्र आपण अंकित झालेलं पाहताय बॅटिंग करणाऱ्या कुळगाव संघाचं.
3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आपण संपन्न झालेला पाहिला. ड्रिंक ब्रेक देखील इथून संपन्न होतोय. मैदानावरती आपण पाहू शकता पुन्हा एकदा गेम प्लॅन आखलेला आहे अगदी दोन्ही टीम्सने. बट कोण कोणावरती इथून भारी पडेल हे मात्र इथून या सामन्यामध्ये आपण पाहणारच आहोत. अंतिम षटकाला सुरुवात होते. गोलंदाज साहिल ऑन बॉलिंग ट्रॅकवरती मात्र अगदी ओव्हर दी विकेटनं तयार झाले. चला नेक्स्ट मॅच विनंती असेल सागाची वाडी टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा, कारण अपोजिट टीमचे कॅप्टन बिटुर्ली संघ इथे उपस्थित आहे. पहिलाच बॉल लॉट करण्याचा प्रयत्न तिथे फलंदाजाला चेंडू समजला नाहीये. अगदी आपण पाहू शकता त्या चेंडूवरती मिळाली जाईल एक सिंगल. विष्णू सर बाटकट का बाईस बाटकट मधून सिंगलची मात्र इथून मिळाली जाते. स्कोर बोर्डला आपण पाहू शकतात अगदी 29 वरती बॅटिंग करत असताना अगदी सध्या तरी कुळगाव सीसी या टीमला आपण पाल अंतिम षटकामध्ये अधिकच्या धावा येणं गरजेचं आहे. अगोदरच जाफलकावरती रन्स कमी आहेत, विकेट्स देखील गेलेले आहेत आणि आज बरेचसे खेळाडू कमी दिसत आहेत कुळगाव टीमकडे. शॉर्ट ऑफ लेट अगदी इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, ट्रॅप सेट केलाय, जाळं विणलं होतं आणि त्यामध्ये आता अटकवलाय मोठा मासा. बडी मछली जाल में फलंदाज आउट, विकेट. अगदी आपण पाहू शकतात 35 धावेचा पाठला मैदानावरती केला जातोय. भरपूर चांगली लढत जी मात्र ते आपण पाहताय या दोन टीमच्या माध्यमातून. कुळगाव सीसी आणि त्यांच्या विरोधात भोई सावरे या दोन टीमच्या माध्यमातून आपण बघू शकाल ही जबरदस्त फाईट आहे आणि जरूर स्कोर बोर्डला मात्र आपण 4 धावाच्या मात्र इथे पाहताय आणि जरूर ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षक जे आपल्या समावेश जॉईंट आहेत. खरतर थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता त्या अनुषंगाने आपण खरतर थोडासा अगदी जो कॉमेंट्रीचा आवाज अगदी थांबवला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय नेट इश्यूज देखील थोडासा होता. त्यामुळे नक्कीच दिलगिरी व्यक्त करेन. मॅचच्या दिशेने वळूया. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतात सध्या. फलंदाज चैतन दाखल झाला खेळपट्टीवरती. ऑन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज नितेश. हो इथे समोरच्या दिशेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बिसाबिंग फटका बसला, झेलची संधी हो यावेळेस देखील बॅक टू बॅक दुसरा असेल. फलंदाजी करत असताना दुसरा विकेट. 35 धावा खरतर जितक्या सोप्या वाटतायत तितक्याच या धावा अगदी कठीण देखील आहेत हे मात्र या सामन्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय. अगदी गोलंदाजी करणाऱ्या कुळगाव सीसी टीमच्या माध्यमातून देखील 42 ला 2 विकेट गेले. ज्यावेळेस आपण बॅटिंग करत असताना अगदी फर्स्ट इनिंगला कुळगाव सीसी टीमला पाहत होता त्यावेळेस अगदी धावा भरपूर चांगल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच विकेट त्यांनी खोला होता. आणि इथे चेस करत असताना अगदी आपण पाहू शकता 2 फलंदाज बाद झालेत या बॅटलमध्ये. भोई सावरे टीमचे चेस कठीण आहे. 35 धावेचा पाठला सुरू केला, 4 ला 2 विकेट. मॅच मध्ये गोलंदाज नितेश गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. इम्प्रेस करावं लागेल या सामन्यामध्ये. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना नितेशला खरतर आपल्या समर्थकांना मॅच जरी लो स्कोरिंग धाबेची असेल तरी देखील हे षटक चुरशीचं जर टाकलं तर रिक्वायर्ड रन रेट जो आवश्यक आपण पाहतो तो कदाचित बदलला जाईल, मोठाही होऊ शकतोय. चेस करत असताना अगदी या डाबामध्ये भोई सावरे टीमला 4 धाबा दाखल का भरते. नवीन बॅटर मैदानावरती फलंदाजीसाठी गिरीश दाखल झालाय. मॅच मध्ये आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जात आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेट अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण जे मात्र इथे सज्ज झालेलं आपण बघू शकतोय. बॅटल खूप जबरदस्त आहे. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती गिरीश फलंदाजी करतोय, गोलंदाजी मध्ये नितेश गोलंदाजी करत असताना आपण पाहताय सामना शेवटपर्यंत जाणार आहे यात मात्र ती शंका नाही आहे. कुणीच एकदा बॉलिंग तयार. समोरच्या दिशेला अगदी स्लाइस करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅन मध्ये चेंडू इंटर राहतोय. चोरून मेरून का होईना परंतु रन्स महत्वाचे. धाव मिळाली जाईल. सिंगल स्कोर बोर्डला आपण बघू शकताय भोई सावरे संघाच्या 5 धावा. प्रयत्न अफाट्याने सुरू आहेत मैदानावरती दोन्ही संघाच्या माध्यमातून, परंतु इथे आपण पाहू शकाल जो चमकणार तोच खरतर जिंकणार हे जरूर. आणि सध्या मैदानावरती त्याच गोष्टीमध्ये दोन्ही संघ चर्चा करतायत. 5 धावा स्कोर बोर्डला आहेत. अजून देखील पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ शेष पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, तिथे बॅक टू बॅक 2 विकेट गेल्या
आणि तदनंतर आपण बघू शकता हॅट्रिक ऑन बॉल वरती सिंगल फलंदाजी करत असताना बॅटर गिरीशच्या बॅटमधून मिळते आणि स्कोरबोर्डला 5 बनले आहेत. लेफ्टी फलंदाज यश मैदानावरती स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. अजूनही वेळ गेली नाही. एखादा मोठा फटका मैदानावरती पुन्हा एकदा जर बॅटरच्या बॅटमधून परफेक्टली येत असेल मग इथे पुन्हा एकदा स्कोरबोर्ड लावाय तसा रणनीतीमध्ये पोहोचेल. चेस करत असताना भुईशेठ संघ भुईसावरे संघ पुढे ठेवतात. बॅट मधली टॉप एज घेऊन चेंडू फाईन मध्ये इंटर राहतोय. सिंगल मिळाली जाईल. या बॉलवरती मात्र आपण पाहू शकता बॅकवर्ड स्वेलिंग मधून एक सिंगल जी इथून कन्वर्ट केली जातीये. 35 धावेचा पाठला सुरू केलाय. कुळगाव सीसी संघ देखील मैदानावरती आतोनात करताना मेहनत घेऊन हा सामना भिडतोय. 6 धाबा स्कोर बोर्डला 2 विकेट. अच्छा एक्सा गटामधली ही सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच जी मात्र आपण बघत आहोत सध्या तरी. चला फास्ट घ्या दोन्ही संघ. 8:11 झालेत. वेळेचं करतर भान ठेवायचं प्रत्येकी खेळाडूने प्रत्येकी टीमने. गिरीश ऑन स्ट्रायकर एंडवरती मैदानावरती तितकाच चांगली गोलंदाजी करत असताना नितेश गोलंदाज आपण पाहताय. समोर ठेवले पूल करण्याचा प्रयत्न बिसाबिक दिक्कत राहिली आहे. झेलची संधी पकडलाय. झेल संपलाय खेळ. मॅच मध्ये पुढे एकदा भुईसावरे टीमला लागतोय. तिसरा विकेट गिरीश बाद. एका चटक्यामध्ये विकेटची गळती जी मात्र या सामन्यामध्ये बनली आहे चेस करणाऱ्या अगदी आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला मात्र भुईसावरे टीमला 6 धावेवरती 3 विकेट जे मात्र इथे गमावले गेलेत. सामन्यामध्ये आपण पाहताय अगदी सध्या तरी चेसिंग करणं थोडस मुश्किलच आहे. या डाबामध्ये आपण पाहू शकाल भुईसावरे टीमला देखील बॅटल खूप जबरदस्त आपण पाहू शकताय. मैदानाच्या आतमध्ये सध्या जर पाहायला गेले तर अगदी क्रिटिकल सिच्युएशन जी मात्र इथून बनत चालली आहे चेस करणाऱ्या अगदी आपण पाहतोय सध्याच्या घडीला भुईसावरे टीमचे देखील 6 धावा धावफलकामध्ये मॅच मध्ये 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजून देखील 29 धाबेची गरज म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो सुरुवातीला खरं तर कमी होता तोच रिक्वायर्ड रन रेट इथून मोठा केलेला आहे. सध्या तरी गोलंदाजी करत असताना कुळगाव सीसी टीमच्या पहिला गोलंदाजाने अठरा चेंडू 29 धाब्याची गरज अजून देखील सामन्यामध्ये आपण पाहाल जिंकण्याकरिता भुईसावरे टीमला. लक फॅक्टर कोणाचा नामानं खरं तर ऑन राहील मैदानावरती हे आपण पाहणार आहोत. तेजस ऑन बॉलिंग ट्रॅकवरती इंटर राहतात. समोर स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये यश फलंदाजी करतोय. मॅच जबरदस्त होणार आहे. शेवटपर्यंत मॅच जर बघायला गेलं तर अगदी रफ अँड टफ अशा सिच्युएशनची होऊ शकते आहे. मॅच जबरदस्त आपण पाहता. एका बाजूने कुळगाव सीसी दुसऱ्या बाजूने आपण पाहताय भुईसावरे. या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेलं हे भरपूर चांगलं युद्ध आपण पाहताय. वाईड यॉर्कर फक्त आणि फक्त स्लाइस केले. चॉप करण्याचा प्रयत्न तिथे गलीच्या क्षेत्रामधून आपण पाहिलाय. सिंगलच मेल. सिंगलच्या ऐवजी इथून अधिकच काही भेटणार नाहीये. स्कोर बोर्डला 7 धाबा. आक्रमकता बनणं गरजेचे आहे. 2 तरी मोठे फटके मैदानावरती येणं या सामन्यामध्ये अगदी खूप आवश्यक आहेत. भुईसावरे टीमला चेस करत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून बॅटल मात्र इथून रोखण्याचा प्रयत्न होतोय कुळगाव टीम कडून. स्ट्राइक रोटेट राहिले. स्ट्रायकर एंडला मैदानावरती बॅट्समन अनिकेत फलंदाजी करतोय. फिल्डिंग देखील तितकीच दर्जेदारीची सेट केली आहे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. समोरच्या दिशेला पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये आला. पुढे एकदा गोलंदाजाचा पलटवार. डॉट बॉल. कुळगाव सीसी संघ मैदानावरती अगदी सहजासहजी सामना सोडत नाहीये हे मात्र इथून ते दर्शवतात. कारण त्यांनाही माहिती आहे अगदी लढलो तर जिंकलो आणि थांबलो तर संपलो. शेवटपर्यंत लढणं हे आपलं काम आहे आणि तेच सध्या मैदानावरती केलं जातं. मिसाबिंग फटका बसवाय. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल संपादित केलाय. क्रुशल चांगला जाईल आणि मॅच मध्ये आता चेस करत असताना भुईसावरे टीमचा हा प्रवास भरपूर हरकत करेल. अजून एक धक्का. विकेट आणि अनिकेतला देखील इथून मैदान सोडावं लागेल. चेसिंग करत असताना भुईसावरे टीमच्या माध्यमातून या इनिंग मध्ये 7 ला 4 विकेट. परिस्थिती इथून भरपूर क्रिटिकल होत चालली आहे. चेस करणाऱ्या भुईसावरे संघाची पार्टनरशिप तब्दील होणं बनणं तितकंच गरजेचं आहे. पण बॅटर अगदी यशला साथ मिळणं हे तितकेच महत्वाची आहे. टॉप ऑर्डर मधून फलंदाजीसाठी यश तिथे दाखल झाले होते. मॅच मध्ये आपण बघू शकता. बघता बघता इथे हवी तशी साथ मिळाली नाहीये 3 खेळाडूंच्या माध्यमातून.
आणि सध्या आपण पाहू शकताय 7 धावेवरती असताना 4 विकेट अशा पद्धतीचा धावफलक मात्र बॅटिंग करणाऱ्या अगदी भोई सावरे संघाचा आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये फलंदाजीसाठी अगदी जयेश दाखल झालेत. 9 षटकांवरती यशला आपण पाहताय. दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा आदिराजे गाजवत आहेत कुळगाव संघासाठी. पहिल्या षटकामध्ये नितेशच्या माध्यमातून अभिषेकची सुरुवात P1 मध्ये राहिली आणि आता सध्या तरी फैलावलेल्या फिल्डिंग्स मध्ये गोलंदाज मैदानावरती अगदी तेजस चांगली गोलंदाजी करतोय. बाउन्सर बॉल टच करण्याचा प्रयत्न मिसामिंग, हरकत 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 आणि तीच हरकत इथून आता फलंदाजाला पाठवेल पुन्हा एकदा माघारी. अजून एक विकेट बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये आपण पाहताय भोई सावरे टीमला फलंदाज जयेश बान आज नाराज व्हावं लागतंय. मैदानावरती आपण पाहू शकताय अंजाम भरपूर चांगला दिला जातोय. 35 धावेचा डिफेन्स करत असताना बॉलर्स कडनं सध्या कुळगाव सीसी संघासाठी एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही दाखल होत असाल तर पुरेपूर तुम्हाला पर्सेंटेज मधून खेळ करावा लागतो आणि मैदानामध्ये कुळगाव सीसी संघाने तेच करून दाखवायला सुरुवात केली आहे. 7 धावा स्कोर बोर्डला 5 विकेट गमावले. मॅच मध्ये अगदी नाजूक हालातीमध्ये पोहोचला जातोय. चेस करत असताना भोई सावरे संघाचा हा रन चेस प्रेक्षकांना देखील वाटत होतं 100 ला सामना करता चेस होईल, परंतु आजची खेळपट्टी थोडीशी वेगळ्या चर्चा करते. बॉलर्सला भरपूर पाठिंबा देते आणि सध्या आपण बघू शकताय या डावामध्ये मात्र अगदी गोलंदाज भरपूर चर्चेत राहिले आहेत. अगदी दोन्ही इनिंग्स मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये भोई सावरे टीमचे बॉलर चर्चेत होते. आता सध्या गोलंदाजी करत असताना कुळगाव संघाचे गोलंदाज चर्चेत आहेत. मिसामिंग नाव दिस हॅट्रिक ऑन आणि आता संपादित केली आहे हॅट्रिक गोलंदाज मैदानावरती तेजसने. फलंदाज बाद, कौशल आउट. काय परफॉर्मन्स देत आहेत मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना कुळगाव संघाचे गोलंदाज. आता इथून विकेटची गळती मात्र भरपूर लागली. मिनिमम जर पाहायला गेलं तर आता निम्मे तो संघ दगावच्या क्षेत्रामध्ये इंटर राहिलाय आणि त्याचमुळे आता दाखड फलंदाजी होणं तितकंच मुश्किल आहे या सामन्यामध्ये. भोई सावरे संघ 7 धावेवरती 6 खेळाडू बाद करतोय. मॅच मध्ये आपण बघू शकतायत नवीन फलंदाज साहिल दाखल झालाय. ओपनर फलंदाज मैदानामध्ये यश अजून देखील खेळपट्टीवरती बॅटिंग करतोय. त्याच्यामुळे नक्कीच एक मोठी उमेद यश कडनं देखील राहणार आहे संपूर्ण भोई सावरे टीमला देखील. चला नेक्स्ट मॅच विनंती असेल मयूर ग्रुप आणि त्यांच्या विरोधात RD11 चांदप या दोन टीमच्या माध्यमातून. चला दोन्ही संघ आपण उपस्थित असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच आपण टॉस लगेचच संपादित करून घेतोय. 7 धावा धावफलकावरती 6 विकेट. नवीन बॅटर मैदानावरती साहिल दाखल झाले. सामन्यामध्ये अगदी भरपूर बॅकफुटला ढकललं गेले. चेस करत असताना भोई सावरे टीमला समोरच्या दिशेला लॉंगॉन मध्ये फटका अगदी आपण कार्पेटच्या माध्यमातून पाहता मिळाली जाईल. फक्त आणि फक्त एकच धाव. या षटकामध्ये 3 विकेट गोलंदाज तेजसला मिळत आहेत. 2 धावा ज्या मात्र फलंदाजी करत असताना स्पेल मध्ये भोई सावरे टीमला मिळाल्यात आणि स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय फक्त 8 इथून इक्वेशन 12 चेंडू आणि 27 धावा. सामना मात्र इथून भरपूर कठीण दिसतोय. मैदानामध्ये आपण पाहू शकताय अगदी भोई सावरे संघ चेस करतोय आणि 8 धावांच्या मात्र त्यांच्या धावफलकावरती बनल्यात. नर्वस केलेले फलंदाजांनी सध्या मैदानामध्ये चेसिंग करत असताना अधिकशी घाई केली आणि नेहमीच म्हटलं जातं अति घाई तो संकटात जाय आणि मैदानावरती भरपूर घाई केली जी मात्र सध्या अगदी या सामन्यामध्ये आपण पाहू शकतायत भोई सावरे टीमने आणि त्याचमुळे हा सामना आता इथून खूपच कठीण दिसतोय. 12 चेंडू 27 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट देखील खूप मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर मॅच मध्ये आता इथून विजयाच्या दिशेने स्पष्टपणे वाटचाल जी मात्र कदाचित इथून कुळगाव संघाची जरूर आपण पाहताय. पण बॅटिंग करत असताना इथून 2 ते 3 मोठे फटके जर आले तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार राहू शकतोय. प्रशांत दाखल झाले बॉलिंग ट्रॅक वरती. चेंडूला घुमाव दिलाय. समोर फलंदाजाला मात्र अगदी हुलकावणी देताना चंद्रू सरळ विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये पोहोचतोय.
डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. सामना इथून आता भरपूर कठीण असं आपण बघताय. 11 चेंडू 27 धाब्याची गरज. स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये साहिल फलंदाजी करतोय. मॅच मध्ये कुळगाव सीसी संघ सध्याच्या घडीला अगदी चांगल्या पर्सेंटेज मधून हा सामना खेळतोय. पुढे ठेवतात समोरच्या दिशेला पुन्हा एकदा अटॅक करायचं होतं. दाबाची संधी क्लोज, डेफिनेटली क्लोज. फलंदाज परतावा लागेल साहिलला. डावाला आणखीन एक खेळणार. 7वा विकेट. फलंदाज बाद. आठ धाबाच्या मात्र धाफलकामध्ये आपण पाहताय. 7 विकेट गमावलेत. ऑलआउटची इथून आता 10 सेकंदाची मात्र वाढत चालली आपण बघताय. या सामन्यामध्ये भोई सावरे टीमला नवीन बॅट्समन मैदानामध्ये दीपक दाखल झालेत. स्ट्रायकर एंडला मैदानावरती यश फलंदाजी करतोय. 10 चेंडू 27 धाब्याची गरज अजून देखील या सामन्यामध्ये आपण पाहताय. जिंकण्यासाठी भोई सावरे टीमला आहे. मॅच बसलेला आहे. अगदी आपण बघू शकाल सामन्याचा बॅलन्स इथून एकाच साईडला जो मात्र अगदी जात सर आपल्याला पाहायला मिळतोय. कुळगाव संघाच्या बाजूने वेगवान चेंडू समोर यश स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. डॉट बॉल. सामना इथून कठीणच आहे आणि जरूर अजून कठीण होत चाललाय. एक एक निर्धाव चेंडू मैदानावरती भोई सावरे टीमला मात्र अगदी अजून सारा दबावामध्ये टाकत असताना आपण पाहताय. आणि गोलंदाजी करत असताना मैदानावरती बरोबर कुळगाव सीसी संघाने मात्र अगदी मॅचची सिच्युएशन बदलली आहे. सुरुवातीला करतर 24 चेंडू 35 होता. तिथे अगदी मॅचची सिच्युएशन थोडीशी गंभीर होती, परंतु 2 षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली. आणि बघता बघता आता याही षटकामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती मात्र तितकीच चांगली गोलंदाजी करतोय प्रशांत. 9 चेंडू 27 धाब्याची गरज. या षटकामध्ये 3 बॉल टाकून झालेत. एकही रन्स आली नाहीये. मॅच मध्ये अजून सारं प्रेशर भोई सावरे संघावरती आहे. लॉंग ऑन रिझनला खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती. फलंदाज यशच्या बॅट मधून आता अगदी बरोबर चेंडू फेकून दिलाय. नॉर्थ ऑफ सीमारेषेच्या पलीकडे हवाई यात्रा गगनचुंबी सिक्सर. कनेक्शन जबरदस्त मिळालंय मैदानामध्ये. बॅटर यशच्या बॅटमधून याच फटक्यांची अत्यंत गरज आहे. आज करतर स्वतःला सिद्ध करावा लागेल मैदानावरती. सध्या भोई सावरे संघाला अगदी जर जिंकायचं असेल तर यशची बॅट मैदानावरती बोलणं तितकीच महत्वाची आहे. षटकार आलाय. 14 धाबा स्कोर बोर्डला. 8 चेंडू 21 धाब्याची गरज. मॅच मध्ये अगदी इथून रोमहर्षकपणा जो मात्र इथून इंटर होत चाललेला आहे. अशक्य असं करतर काहीच नसतं. जर लढण्याची ताकद तुमच्या हागामध्ये असेल तर सर्व काही शक्य होतं. आणि मैदानामध्ये या दरम्यान आपण पाहू शकतायत सन्माननीय आदरणीय नंदूदादा भंडारी जे मात्र इथे उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. जरूर दादांचे आपण सरचं स्वागत करूया. यावेळेस देखील परफेक्टली चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा मॅक्झिमम षटकार. आज संपलो नाही तर संपणार नाही. जोपर्यंत कठीण परिश्रमाची लढाई मी जिंकत नाही तोपर्यंत माझी मेहनत मी सोडत नाही. हे मैदानावरती फलंदाज अगदी यश दाखवतोय. आणि जरूर स्विचिच्या माध्यमातून स्वीट हिट षटकार. 20 धाबा दाफलकाला. 7 चेंडू आता 15 धाब्याची गरज. क्रिकेट या खेळाला करता का निश्चित त्याचं नाव मिळालंय तसं जिवंत आणि जिवलंत उदाहरण देत असताना मैदानावरती फलंदाज आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला यश हा फलंदाज. वीस धाबा दाफलकावरती आपण बघू शकता. 7 बॉल 15ची गरज. मैदानावरती आपण पाहू शकाल रोमहर्षकपणा सोबत इथून आता इंटर होत चाललेला पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. संघर्ष मैदानावरती करतर करावाच लागतो. कारण मी नेहमीच म्हणतो संघर्षाशिवाय करतर आयुष्य नाही आणि आयुष्याशिवाय संघर्ष नाही. मैदानावरती आपण बघू शकताय 7 बॉल 15 धाब्याची गरज. गोलंदाज प्रशांतच्या विरोधात 2 आक्रमण नोंदवली आहेत. कुळगाव सीसी संघ मैदानावरती बनला होता, परंतु मॅच मध्ये इथून आता बनवलंय पार्टनर यशने आपल्या टीमला आणि आपल्याला.
लोबा फुल टॉस स्वीप केलाय, झोपला आणि ठोकला. वा बाई वा, मैदानावरती याची बाट बोलतीये आणि त्याच्या बाट मधून निघतायत थोपेसारखे गोळे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. षटकाचा शेवट मात्र इथून खूप मोठा केलाय मैदानामध्ये फलंदाज. खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल तिथे यश या फलंदाजाच्या बॅटनं स्कोरबोर्डला 24 बनल्यात. मॅच मात्र इथून आता अंतिम स्पेल मध्ये पोहोचली आहे. प्रेक्षकांना खरं तर वाटतही नव्हतं की मॅच इथपर्यंत पोहोचेल, परंतु बॅटर यशने मैदानावरती जिद्द जी मात्र मोठी बाळगली आणि इथून आता सामना पोहोचलाय 6 बॉल 11च्या घरामध्ये 21 रनामध्ये. 6 चेंडू 11 धाबेची गरज. मैदानावरती आपण पाहताय प्रेशर आता गोलंदाजी करणाऱ्या खुळगाव सीसी संघावरती आले. प्रेशर मैदानावरती जर पाहिलं गेलं तर जय अगोदरच्या स्थितीमध्ये होतं चेस करत असताना अगदी आपण पाहू शकाल अगदी भोई सावरे टीम वरती तेच प्रेशर इथून आता त्यांनी देखील फ्री केलेलं आहे या मॅच मध्ये. जबरदस्त सामना. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. सागाची वाडी त्यांच्या विपक्षात बिटुर्ली या दोन टीमच्या माध्यमातून पुढचा सामना असेल. दोन्ही संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल इथे संपादित करून घेतोय. हाई गावदेवी पिंपलोलीवाडी आयोजित व साहिल प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकता कृष्ण स्फूर्ती चषक ही स्पर्धा याची मात्र अगदी भरपूर चांगला ताटाबाटामध्ये आपण पाहत आलो आहे. आणि सध्याच्या 6व्या रात्रीची सुरुवात जी मात्र पहिल्याच मॅच मध्ये भरपूर जबरदस्त राहिली आहे. 6 चेंडू 11ची गरज. चला फिल्डिंग फैलावायचे कुळगाव सीसी टीम थोडस फास्ट. आजच्या रात्रीमध्ये एक साथ 3 सामने खेळवायचे तेही लक्षात ठेवा आणि रेग्युलर लॉट्स देखील खेळवायचा आहे, त्याच्यामुळे लवकर घ्यायचा आहे. 6 चेंडू 11 धाबेची गरज. मैदानावरती आपण पाहू शकाल फलंदाजी करत असताना स्ट्रायकर एडला बाटर दीपक फलंदाजी करतायत. धावच्या करेडवरती यश पाहायला मिळतोय. अंतिम षटकामध्ये गोलंदाज नरेश तिथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. मॅच कोण जिंकेल हे माहित नाहीये, परंतु आज पुढे एकदा नवा विक्रम मैदानावरती उभारला जाईल. लास्ट ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आपण पाहता. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील इथे केला जातोय. सागाचवाडी बनाम बिटुर्ली या दोन टीमच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच असेल. बट चालू सामना मैदानावरती असं वाटतं की आता हा सामना इथून सोडून कुठे जायचं नाहीये, कारण मॅच इथून आता पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर हृदयाची धडधड आणि काळजाची स्पंदने मात्र वाढवणारी दिसतीये. 6 बॉल 11 धाबेची गरज. स्ट्रायकर एडला मैदानामध्ये बॅटर दीपक फलंदाजी करतोय. असंख्य गोष्टी मैदानावरती शक्य करण्याची जिद्द मैदानामध्ये चेसिंग करत असताना भोई सावरे टीमचा बॅटर अगदी आपण पाहू शकाल यशने दाखवली आहे. बट यश आता सध्या तरी 9 स्ट्रायकर एडवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि स्ट्रायकर एडला फलंदाज दीपक. काय होईल या मॅच मध्ये? गोलंदाज नरेश ऑन बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 11ची गरज. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू इथे डॉट येतोय. मॅच संपली नाहीये. सामन्यामध्ये आपण पाहू शकतात अगदी कुळगाव संघ देखील या क्षेत्राचा खरतर चर्चेचा संघ आहे आणि त्यांना माहिती आहे या क्षेत्रामध्ये सहजासहजी हार मानायची नाहीये. पहिला चेंडू डॉट. 5 बॉल 11ची गरज. स्ट्रायकर एडला मैदानामध्ये येणं गरजेचे. फलंदाज तिथे यशला ती स्ट्राईक मिळेल का? होशा बोलून खेळण्याचा प्रयत्न. बाची टॉप एज सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय. मिळाली जाईल सिंगल आणि आता स्ट्रायकर एडला बॅटर मैदानावरती पाहायला मिळेल यश. 25 धाबा स्कोरबोर्डला. 4 चेंडू 10 धाबेची गरज. मिनिमम एक मोठा फटका मैदानावरती जर बनला तर सामन्यामध्ये पुढे एकदा बनला जाईल. चेसिंग करत असताना भोई सावरे संघ लग भरपूर आजमावते. करतर भोई सावरे टीमला पहिल्याही मॅच मध्ये करतर एकसा सामन्यामधून त्यांनी लक फॅक्टरच्या माध्यमातून जो सामना जिंकला होता आणि सध्या आपण पाहू शकतोय हा सामना सध्या मेहनतीच्या जोरावरती ते लढतायत. विकेट 7 गमावल्यात परंतु सामना सोडला नाहीये मैदानामध्ये बॅट्समन यशने. आणि आता 4 बॉल 10 धाबेची आवश्यकता. 4 चेंडू 10 धाबेची गरज. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल मैदानावरती झालेला आपण पाहताय. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा ऑन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नरेश तयार. फुल टॉस बॉल परभणी होती. फलंदाज यशला कबूल करता आली नाहीये. सिंगल मिळाली जाईल. दुसऱ्या धाबेसाठी निघालेत धाबाची संधी आणि आता गमवावा लागेल विकेट. धाबाच्या स्वरूपामध्ये इथे आता कोणता फलंदाज बाद आहे हे मात्र इथून आता जरूर आपण पंच डिसाइड करतात चर्चेमधनं. आणि ऑलरेडी इथून आता क्रॉसिंग झालेली आहे की नाहीये इथून चेक केलं जाईल टेक्निकल रूम मध्ये.
क्रॉसिंग इथून चेक केली जाते, आपण पाहू शकता सध्या तरी थर्ड अंपायरच्या माध्यमातून. आणि यस एक्झॅक्टली क्रॉसिंग सक्सेस राहिली आहे. बरोबर आपण बघताय बॅटर दीपक बाद असेल मॅच मध्ये, आपण पाहू शकाल सध्या तरी फलंदाजी करत असताना दीपकला इथून परतावं लागेल. विकेट 8 गमावलेत, 26 धाबा स्कोर बोर्डला, 8 विकेट. मॅच मध्ये 3 बॉल 9 धाब्याची गरज. स्ट्रायकर एंडला ज्या फलंदाजाने मैदानावरती आपल्या डाबाचा बोलबाला भरपूर उमटवून दाखवलाय, तोच यश मैदानामध्ये फलंदाजी करतोय. सामन्यामध्ये आपण बघताय 3 बॉल 9 धाब्याची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहताय गणेश इथे दाखल झालेत. विकेट्स फक्त आणि फक्त 2 शिल्लक राहिल्या त्या सामन्यामध्ये. अगदी चेस करणाऱ्या भोई सावरे संघाच्या माध्यमातून आणि जरूर मैदानावरती इथून 3 चेंडू 9 धाब्याची गरज. गोलंदाज मैदानावरती अगदी नरेशने पुढे एकदा भरपूर चांगलं कमबॅकची मात्र आपल्या टीम साठी नोंदवलंय. हो, यावेळेस मात्र ऑनसाइडला समोरच्या दिशेला फटका लाजवाब आहे. मैदानावरती फलंदाज याच्या बॅटमधून केला आघात, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मॅच आली रंगात. चौकार. 3 बॉल 9 ची गरज. पहिल्या बॉल वरती मात्र इथे आता चौकार येतोय. सामन्यामध्ये आपण पाहताय स्कोर बोर्डला भोई सावरे संघाच्या 30 धाबा बनल्यात. मॅच मध्ये आपण बघाल 2 चेंडू 5 धाब्याची गरज. आज संघर्ष जरूर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यशच्या वाट्याला आलाय, परंतु यश देखील मैदानावरती हेच सांगतोय की लढावं लागेल. समोरच्या दिशेला फटका चांगला आपण बघताय, रिस्क उचलली जात नाहीये. डॉट बॉल गोलंदाज मैदानावरती नरेशच्या माध्यमातून येतोय. आता सामन्यामध्ये आपण बघू शकाल 1 बॉल 5 धाब्याची गरज. कंपल्सरी चेज या स्पर्धेचा निर्णय, त्यामुळे आता षटकार मैदानावरती डेफिनेटली येणं गरजेचं आहे. आज जबाविक्रम घडेल का? 1 बॉल 5 धाब्याची गरज पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला मैदानामध्ये यश फलंदाजी करतोय. हे प्रभू, हे जगन्नाथम घडले काय? मैदानावरती व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज नरेशच्या माध्यमातून टाकलाय. सामन्यामध्ये आपण पाहता 1 बॉल आता 4 धाब्याची गरज. चौकार जरी आला तरी सुद्धा सामना जिंकेल मैदानावरती आपण पाहू शकता. या भोई सावरे संघ डॉट बॉल जर आला तर मैदानावरती पुन्हा एकदा कमबॅक राहील. आणि यस एक्झॅक्टली मैदानावरती सामना जिंकलाय. कुळगाव सीसी टीमने अभिनंदन राहील टीम कुळगाव, परंतु आज हिमतीला दाद द्यावे लागेल. फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकताय यशला वाघातून लढलाय, वाघातून भिडलाय, परंतु आज अपयश करतर तुझ्या काडीमध्ये जरूर आलंय. परंतु येणार करतर नक्कीच भविष्य हे तुझ्या नावाने नक्कीच भरपूर चर्चेत असेल. आज जरूर आपण पाहू शकताय मेहनतीच्या जोरावरती आज सामना जिंकून दाखवला कुळगाव टीमने. आणि पराभवाच्या छायेत जात असताना पाहायला मिळाला तो म्हणजेच आपण पाहताय भोई सावरे संघ. चला नेक्स्ट मॅच बिटुर्ली विपक्षात आपल्याला पाहायला मिळेल सागाचीवाडी या 2 टीमच्या माध्यमातून. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सध्या आपण पाहताय तेजस ठरलेला. चला तेजस आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. ज्या तेजसने अगदी विकेट राटिंग संपादित केली त्या तेजसला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सामनावीर दिला जाईल. आणि अजून एक महत्वपूर्ण मॅच सागाचीवाडी त्यांच्या विरोधात आपल्याला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. बिटुर्ली संघ या 2 टीमच्या